त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही डिस्कस करतोय की नक्की करायचं काय. तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी तुम्हा सर्वांनाच अर्थातच माहित आहे की IPPSच्या परीक्षेमध्ये नॉर्मलायझेशन होतं आणि सध्या अजून एक तुम्हाला या चॅनलवरती लवकरच मी शॉर्ट टाकेल की BMCचा किंवा सर्व सेवेच्या ज्या परीक्षा होतात IPPS मार्फत त्याच्यामध्ये विथ नॉर्मलायझेशन आणि विदाऊट नॉर्मलायझेशन मार्क्स विद्यार्थ्यांना पाहायला मिळतात. आणि मग या शिक्षक भरतीमध्ये तसं होणार आहे का? इथं टेट 2025 साठी जवळपास 2,11,000 प्लस उमेदवारांनी परीक्षा सक्सेसफुली दिलेली आहे आणि बॅचेसमध्ये पेपर होते राईट. म्हणजे एका दिवशी 3 बॅचेस एवढं असताना सुद्धा प्लस बॅचेस असताना सुद्धा की एका दिवशी नव्हती, कधी काठाने पातळी कमी कधी जास्त आणि याच कारणामुळे IPPS हे नॉर्मलायझेशन करत असते. परंतु आपण मागणी केलेली आहे परीक्षा परिषदेकडे, ही आता केलेली नाही, जवळपास त्याला एक 15 दिवस झालेले आहेत की विथ नॉर्मलायझेशन आणि विदाऊट नॉर्मलायझेशन जे मार्क्स आहेत ते विद्यार्थ्यांचे दाखवण्यात यावेत. आणि जेव्हा ती जवळपास 2-2.5 लाख उमेदवारांची PDF जेव्हा अपलोड होईल परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवरती, तेव्हा मात्र तुम्हाला हे दोन्ही दिसायला हवेत अशी आपण मागणी केलेली आहे. आणि मित्रांनो, त्याच्यामुळे सुद्धा आता जवळपास कमी रिझल्ट असला, 50,000 मुलांचा प्रश्न असला तर त्यांना ते सहज करणं शक्य आहे. मग आता ते कशा पद्धतीने करू शकता मित्रांनो? लेट जरी उशीर होत असला निकालाला तरी सुद्धा आपल्याला या दोन्ही गोष्टी करायला हव्यात. आणि विथ नॉर्मलायझेशन विदाऊट नॉर्मलायझेशन मार्क्स तर हे दाखवावेत. आणि जर ते शक्य नसेल तर नॉर्मलायझेशन कोणत्या नियमानुसार करत आहात तुम्ही, त्याचा फॉर्म्युला आणि त्याचे नियम आम्हाला दाखवण्यात यावे. किंवा दॅट शुड बी नॉट टॉप सिक्रेट, इट शुड बी द ओपन अँड पब्लिक डोमेन, अशा पद्धतीचं असायला हवं अशी आपण मागणी केलेली आहे. आणि त्याचमुळे सध्या मित्रांनो परीक्षा परिषदेच्या कंटिन्युअस मीटिंग होतात आहे आणि ते विचार करतात की कशा पद्धतीने एवढ्या सर्व मुलांचं तो डेटा आहे तो आपल्याला अवेलेबल करून देता येईल, पहिली गोष्ट. आणि त्याच्यामुळे सुद्धा निकालाला सध्या म्हणजे ते ठरवतात की नक्की करायचं